बाबासाहेबांनं खूप काही चांगलं केलं, सगळंच काही चांगलं केलं, पण थोडीशी चुणूक मात्र राहिली. कोणती? थोडीशी खोट राहिली. कोणती? त्याने बामणाची पोरगी मागितली. त्यांनी त्यांच्या आयुष्यात ही चूक केली असं मी म्हणायला लागलो. तुमचं मालिक नाही बाबा, म्हणजे मी म्हणायला लागलो. मी जेव्हा बाबासाहेबांचं वाचन करत होतो, 56 ग्रंथ ज्या वेळेला चाळले बाबासाहेबांनी लिहिलेले, मी या मतावर पोहोचलो, बाबासाहेबांनी सगळं काही चांगलं केलं, पण बामणींना बायको करून चूक केली. काय? बामणींना बायको केली नसतं तर बाबासाहेब जास्त जगले असते. आमच्या बाबासाहेबाला बामणीनं डॉक्टर मालवणांकडून स्लो पॉयझन देऊन मारून टाकलं. म्हणून मी तिला मरतपर्यंत मावशी म्हणूनच म्हणायचो. मावशी माय. तुम्ही मावशी म्हणता की माय म्हणता? मावशीच. माझ्यासारखेच दगडगोट, म्हणजे माझ्या अंगात मूळ निवासी पण येत होतो. मावशी मरतपर्यंत मी तोंडावर बोललो होतो माईसाहेब आंबेडकरांच्या. माई, तू आमच्या बाबासाहेबांना डॉक्टर मालवणकरांकडून स्लो पॉयझन देऊन मारलंस. तिच्या डोळ्यात आसरू होती. मी बोले, हे ढोंग आहे, हे रडून बडून करी होतेच, ढोंग आहे. शेवटी बाबा मी काय करू आता, कॉलेजचं जीवन असल्यावर थोडंसं रगडपणे बोलतं माणूस, तारुण्य असतं ना. माई म्हटलं, तुझं काही खरं नाही, तू आमच्या बाबासाहेबांना मारलीस, जहर देऊन, पॉयझन देऊन, डॉक्टर मालवणकरांकडून इंजेक्शन देऊन मारलीस. 5 तारखेलाच, आजच 5 डिसेंबर, 5 वर्ष लागली बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहायला. 5 वर्ष. आणि 5 डिसेंबर 56 रोजी हा बस सगळा ग्रंथ लिहून झाला आणि प्रस्तावना लिहून पूर्ण झाली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि म्हणून टेबलवरच पेन होता. सकाळी ज्या वेळेला नानकचंद्र आले आणि टेबलवरची ही प्रस्तावनेची कागदपत्र गोळा केली. अशा रीतीनं आज 5 डिसेंबर 1956 साली 66 वर्ष मोजली या ग्रंथाला लिहून. 5 वर्ष लागली बाबासाहेबांना ग्रंथाला लिहा. 56 ग्रंथ चालले, पण बाबासाहेबांनी मात्र ही चूक केली असा मी निष्कर्षावर पोहोचलो. ती काय म्हणत होती रडताना माईसाहेब आंबेडकर, बाळा मी काय करू रे, कमीत कमी म्हणून मी आग्रह धरत होते की आमच्या साहेबांच्या जे शव आहेत त्याचं पोस्टमार्टम करावं. म्हणजे खरं काय ते उजेडात तर येईल, खरं काय ते उजेडात तर येईल, पण आपण लोक भावनिक, कुठलाही पुढारी तयार झाला नाही. बरं सरकारलाही काही वेळेस सरकारने थोडा दबाव दिला का, आपल्या भावनेपोटी बाबासाहेबांच्या शवाचं अजिबात पोस्टमार्टम करण्यात आलेलं नाही. संदेह होता की नाही, विचिकित्सा होती की नाही. मग पोस्टमार्टम केलं असतं तर दिसलं असतं ना, जे असतं ते दिसतं. बा म्हणजे मी काय करू, म्हणून मी आग्रह धरत होते पोस्टमार्टम होऊ द्या, काय निघतं ते निघू द्या. पण भावनिक आपण लोक अजिबात तयार झालो नाही. आणि तुम्ही पुस्तकं लिहिलं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मारेकरी डॉक्टर सविता आंबेडकर, लेखक तुम्ही माणसं, तुम्ही पुस्तकं लिहिली, आम्ही आमची मतं बनवली ती पुस्तकं वाचून, असंच की नाही. म्हणून जिवंत असेपर्यंत मी देखील तुमच्या सारखा मावशी म्हणायचो, बरं का. पण मेल्यानंतर मात्र तिला बापाची बायको म्हटलं तर मायच म्हणावं लागेल की नाही. पण रमाईला जसं तुम्ही स्थान देता आईचं, तसं तिला द्यायला तयार होत नाही, मनच नाही मानत. बामणी बाबासाहेबांनी खरंच ती चूक केली असेल काय, मी हे जाहीरपणे बोलायचो नाही लोकांमध्ये, पण हे खटकायचं.
माझ्या मनातलं मनात खतखदायचं. बुद्धवाणी वाचताना, बुद्धवाणीचं वाचन मनन करताना एक गोष्ट सापडली. 84,000 धम्मस्कंदांपैकी बोधिसत्वाचा एक स्कंद आहे. बोधिसत्व म्हणजे तुम्हाला समजलं ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व आहेत की नाही आहेत? पक्क. बोधिसत्व या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळलाय का? बोधिसत्व म्हणजे कोणाला सांगता येईल? बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत असलेली व्यक्ती, त्याला बोधिसत्व असं म्हटलं जातं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर भविष्यातले बुद्ध बनणार आहेत. तुमचा या गोष्टीवर विश्वास आहे का? तुमचा नाही तेव्हा एकच हो म्हणतात तिकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरंच बुद्धत्व प्राप्त करणार आहेत काय? म्हणजे बाबासाहेबांचा पुन्हा जन्म झाला असेल का? नाही म्हणताय तेव्हा. बाबासाहेबांचा पुन्हा जन्म झाला असेल का? नाही. बरोबर आहे तुमचं. पुनर्जन्म म्हणजे काय समजलं तुला? होय. पुनर्जन्म म्हणजे बाबासाहेब या जीवनात जो चेहरा मोहरा घेऊन आहेत तसाच पुन्हा जन्म होणं, याला पुनर्जन्म म्हणतात. म्हणून त्यांचा पुनर्जन्म नाही होणार. बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर तशीच व्यक्ती म्हणून जन्म घेणार नाही, याला पुनर्जन्म म्हणतात. बाबासाहेबांचा पुनर्जन्म नाही. या अर्थानं पुनर्भव आहे का म्हणजे नवा जन्म आहे का? म्हणजे तुम्हाला वाटतं की पुनर्जन्म आहे की नाही हा प्रश्न तर पडला. पुनर्जन्म आहेही आणि पुनर्जन्म नाही. पुनर्जन्म कोणाचा नाही? ज्यांनी सम्यक संबुद्धत्व प्राप्त केलंय, पच्चीत बुद्ध झाले आणि सावध बुद्ध ज्यांनी आर्यत्व प्राप्त केलं, जे अर्हत भिक्षू झाले, त्या अर्हत भिक्षूला सावध बुद्ध असं म्हटलं जातं. त्यामुळे सम्यक संबुद्ध, पच्चीत बुद्ध आणि सावध बुद्ध या 3 सत्वाचा परत जन्म होत नाही. कारण त्यांनी त्यांच्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णांचा मुळात नायनाट केलेला असतो. म्हणून त्यांचा पुनर्जन्म नाही. तुमचा आमचा पुन्हा जन्म होणारच पक्क. तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा, कोणी काळ पुत्र विचारणार नाही. कारण तुम्ही अर्हत्व प्राप्त केलेलं नाही. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं नसतं त्याचा पुन्हा जन्म होतोच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. माईसाहेब आंबेडकरांना मी विचारलं, माई बाबासाहेबांनी तुला काही सांगितलं का? मी श्रोतापन्न झालो की सकदागामी झालो की अनागामी झालो की अर्हत्व प्राप्त केलं असं काय तुझ्याकडे सांगितलं का? नाही बाबा, असं काय सांगितलं? बोधिसत्वांच्या पारमितांची जडणघडण असताना त्यांच्याकडे तो साठा असतो, पण ते आपल्या 30ही पारमितांचा डोंगर रचण्यामध्ये त्यांचा कल असतो. ते लाभान्वित होत नाहीत, ते शोतापत्ती फळाला देखील पोचत नाही. बाबासाहेब देखील शोतापत्ती फळाला पोहोचले नव्हते की त्या भिक्षूंनी झोप या रोगातून स्वतःची सुटका केलेली असते. झोप हा रोग आहे, निसर्गाने दिलेलं बक्षीस नाहीये. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, पच्चीत बुद्ध झाले, सम्यक संबुद्ध झाले, त्यांनी या रोगातून सुटका करून घेतलेली असते. हे खरं असतं. मी जवळून ओळखलं, जवळून पाहता आलं. त्यांना विचारलं, खरंच बाबासाहेब आंबेडकर यांना लोक बोधिसत्व म्हणतात, हे खरं आहे का हो? ते म्हणाले, हो, माझी श्रद्धा निर्माण झाली.
डॉक्टर बाबासाहेब मरण पावल्यानंतर त्यांनी तुषिता देवता लोकांमध्ये जन्मग्रहण केला. त्यांचं नाव आता सुदर्शन असं आहे आणि त्यांचं शरीर आलोकित आहे, प्रकाशमान आहे. असं जे मी ऐकलंय ते खरं आहे का हो? 10 मिनिटानंतर भंतेनी उत्तर दिलं. डोळेच लावून होते. 10 मिनिटानंतर भंतेनी उत्तर दिलं, हो खरं आहे. तर मी विश्वास ठेवला, कारण अर्हत भिक्षू आहे, तो कसा खोटा बोलेल? ज्ञानज्योती भंते एखाद्या वेळेला खोटं बोलू शकेल, पण ते अर्हतो प्राप्त भिक्षू आहे, ते कसं खोटं बोलतील? म्हणून मी विश्वास ठेवला. चक्रवाले